Rajabhau Kale sir, all the dignitaries have arrived. I request all the dignitaries, please light the lamp. What a lovely and smoothing performance. Please give them big round of आहे की मी प्रत्येक वर्षी सांगत असतो आपण काही ना काहीतरी नवीन प्रत्येक वर्षी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा प्रयत्न करत असतो। गेल्या 7-8 महिन्यापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढते, संस्था वाढते, परंतु माझा कटाक्ष नेहमी असतो की विद्यार्थ्यांची संख्या किती विद्यार्थी यापेक्षा आपण दर्जा देणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण उत्तर पुणे जिल्ह्यामध्येच नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा सातत्याने टिकवून ठेवण्याचं काम आमच्या सर्व शिक्षक वर्गाने केलेलं आहे। इमारत कमी पडायला लागली आहे म्हणून मागच्या बाजूला फक्त आणि 9वी आणि 10वी यासाठी 15 खोल्यांचं नवीन अत्याधुनिक इमारत उभी राहते। मी आशा करतो की या वर्षापासून त्या ठिकाणी सगळ्या 9वी आणि 10वीचे वर्ग बसतील। 15 खोल्या आणि अतिशय विदेशी स्टाईलचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आपल्याला नक्कीच आवडेल अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण तिथं काम करतोय। नवीन अजून बरेचसे प्रकल्प आम्हाला उभे करायचे, पण माझ्या सर्व शिक्षकांची मी मध्यंतरी बैठक घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की आपल्याला फक्त
वर्ग वाढवणं, विद्यार्थी संख्या वाढवणं, क्वांटिटीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. काहीतरी क्वालिटी आणि वेगळं काहीतरी, चांगलं काहीतरी जे बाकी कुठं उपलब्ध नाही अशा सोयी सुविधा आपल्या संस्थेच्या मार्फत उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मी स्वतः जातीने लक्ष घालतो. आता अक्षयची 2 मुलं आणि माझा छोटा मुलगा अक्षय पूर्व, त्याचा मुलगा, हे दोघे इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे. तिथं बऱ्याचशा आयडिया मी घ्यायचा प्रयत्न करतो की इंटरनॅशनल स्कूल जे आहेत, ज्यांची वर्षाला फी एका विद्यार्थ्याची 10-12 लाख रुपये, अशा शाळेतून आपल्याला काही शिकायला मिळालं. मुंबईमध्ये तर इंटरनॅशनल स्कूलचं मोठं पेव आहे. एका बाजूला अंबानीची शाळा आहे, दुसऱ्या बाजूला ओबेरायच्या शाळा आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिथं जे शिक्षण आहे, तिथं ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला कसं इथं चालू करता येईल, हळूहळू तशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील. भविष्यामध्ये अजूनही बऱ्याचशा काही गोष्टी करायच्यात. आता आम्ही MBA कॉलेज आहे, आपल्याकडे PhDचं रिसर्च सेंटर आहे. नव्यानंच आम्ही BCA आणि BCS हे नवीन कोर्ससाठी अप्लाय केलेलं आहे. विद्यापीठानं त्याला परवानगी आता नजीकच्या काळामध्ये आम्हाला देतीलच. अजूनही बरंचसं काही एक लॉ कॉलेज आपल्याकडे असावं म्हणून जागा आमच्याकडे 5 एकरची जागा आपण घेऊन ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही नवीन ह्या गावामध्ये आम्हाला करता आलं, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं ते आम्ही करण्याचा प्रयत्न राहील. मला प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं, आम्ही हे जे करतो आहे ती माझ्या सर्व पालक वर्गांची, सगळ्या पालकांची संस्थेवर आणि माझ्यावर असलेला विश्वास, या विश्वासाच्या जोरावरच ही संस्था वाढते. या विश्वासाच्या जोरावरच आमचे शिक्षक वर्ग चांगल्या पद्धतीनं काम करतात, चांगले विद्यार्थी घडवतात. आणि मी बरेच वर्ष जमलं नाही, परंतु पूर्वी माझी अशी पद्धत असायची की शैक्षणिक वर्ष चालू होताना निदान न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व पालकांची पण बैठक घेत होतो. यावेळेला मी ठरवलं आहे, नव्यानं शाळा चालू झाल्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये जेव्हा चालू होईल तेव्हा पालकांशी मला बोलायचं. आता स्पर्धा वाढलेली आहे, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल व्हायला लागला, सोशल मीडियाचे दुष्परिणाम व्हायला लागले. तर त्यापासून आपण काय काय करू शकतो, आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून काउन्सिलिंग करण्याचं काम करतोय. भविष्यामध्ये आम्हाला आता एक नव्यानं 1.5-2 कोटी रुपयाचा एक निधी आम्हाला मंजूर झाला आहे. इथं आम्ही स्पर्धा परीक्षा केंद्राची इमारत उभी करतोय आपल्या स्टेडियमच्या समोरच. त्याच्यानंतर माझी अशी तयारी आहे की भविष्यामध्ये ह्या शैक्षणिक संकुलातून MPSC आणि UPSC असे विद्यार्थी या ठिकाणी निर्माण करण्याचं आमचं लक्ष आहे. आणि ते करण्यासाठी आपल्या सगळ्या पालकांची साथ आम्हाला महत्त्वाची मोलाची आहे.